आता पाहूया स्किन हेल्दी ठेवण्यासाठी आमच्या ब्युटी एक्सपर्टच्या युजफुल टिप्स। नमस्कार, मी डॉक्टर गौरी चव्हाण, तुमची आजची सौंदर्य तज्ञ। सौंदर्याविषयी सांगताना मला इतकंच म्हणावं असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकालाच निसर्गाने जन्मतः एक सौंदर्याचं गिफ्ट देऊन पाठवलं आहे। पण कित्येकांनी आपलं सौंदर्याचं गिफ्ट ओपन करून पाहिलंच नसेल तर चला तर मग मी तुम्हाला मदत करते तुमच्या सौंदर्याचं गिफ्ट ओपन करून बघायला। सौंदर्याचा विषय निघाला की आपल्या नजरेसमोर येते ती आपली त्वचा, आपलं संपूर्ण शरीर व्यापून असलेली आपली त्वचा। अर्थातच ही त्वचा नितळ, सुंदर, निरोगी आणि तजेलदार असावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं। आणि आज मी तुम्हाला 10 अशा काही चांगल्या सवयी सांगणार आहे की ज्यांचा तुम्ही आपल्या रोजच्या जीवनात अंतर्भाव केलात की तुमचं हे स्वप्न सत्यात आणणं मुळीच अशक्य नाही। चला तर मग पाहूया। 1. रोज किमान 2 लिटर तरी पाणी पिणे। इथे लक्षात घ्या, पाणी म्हणजे प्रिझर्वेटिव्ह असलेली केन ज्यूसेस किंवा कोल्ड ड्रिंक्स यांचा समावेश यात होत नाही। पाण्यामुळे आपल्या त्वचेतील टॉक्झिन्स म्हणजेच विषारी द्रव्ये त्वचेबाहेर फेकली जातात, त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा नितळ होते। 2. रोज आपल्या त्वचेसाठी मॉइश्चरायझरचा वापर करणे। खास करून आंघोळ करून आल्यावरती आपल्या त्वचेवरती एक रुक्षपणा जाणवतो, तेव्हा मॉइश्चरायझर आवर्जून लावा। मॉइश्चरायझरमुळे त्वचेत स्निग्धता येते व त्वचा मुलायम होते। तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार किंवा ऋतुमानानुसार तुमच्या मॉइश्चरायझरचं प्रमाण तुम्ही कमी किंवा अधिक करू शकता। 3. रोज दिवसभरात सनस्क्रीनचा वापर करणे। सूर्यप्रकाशातील UV किरणांमुळे आपल्या त्वचेवरती बरेच हानिकारक परिणाम होतात। अगदी त्वचेचा रंग काळवणणे म्हणजेच टॅनिंग, त्वचेवरती डाग निर्माण होणे म्हणजेच पिगमेंटेशन, तसेच विविध त्वचारोगसुद्धा निर्माण होऊ शकतात। म्हणूनच SPF 30 किंवा अधिक असलेलं सनस्क्रीन दिवसातून 2। 4. रोज रात्री झोपण्यापूर्वी मेकअप व्यवस्थित काढणे व चेहरा स्वच्छ धुणे। रात्रभर मेकअप चेहऱ्यावर ठेवल्यामुळे चेहऱ्यावरची छिद्र बंद होतात आणि त्यामुळे मुरुमांचं प्रमाण वाढतं। तसंच तीव्र रसायने असलेली कॉस्मेटिक्स किंवा साबणं यांच्या अतिवापराने तुमची त्वचा रुक्ष आणि निस्तेज होऊ शकते। 5. आरोग्यदायी आहार घेणे। आहारामध्ये काही चांगल्या सवयी आणून तुमच्या त्वचेचे स्वास्थ्य तुम्ही टिकवू शकता, जसं की प्रोटीनयुक्त आहार, अंडी, मोड आलेली कडधान्य, तसेच अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले व व्हिटॅमिन C असलेले भाज्या व फळे जसं संत्री, लिंबू, पपई, कलिंगड, बीटरूट, गाजर इत्यादींचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश करा। त्याच्यामुळे त्वचेतील प्रोटीन म्हणजे कोलॅजन त्याचं फॉर्मेशन चांगलं होतं आणि तुमची त्वचा राहते चिरतरुण म्हणजेच एव्हर यंग। 6. धूम्रपान कटाक्षाने टाळणे। धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन अशा प्रकारच्या कोणत्याही व्यसनामुळे तुमच्या त्वचेवरच नव्हे तर तुमच्या संपूर्ण आरोग्यावर घातक परिणाम होतात। धूम्रपानामुळे त्वचा काळवणते, त्वचेवरती डाग निर्माण होतात, त्वचेवरच्या सुरकुत्या वाढतात आणि वयाआधीच तुमच्या त्वचेवरती वृद्धत्वाच्या खुणा निर्माण होतात। 7. रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करणे। तुमच्यापैकी काही जणांना हे थोडं कंटाळवाणं वाटेल सुद्धा, पण विश्वास ठेवा, रोज किमान अर्धा तास व्यायाम करण्यामुळे किंवा चालण्यामुळे तुमच्या फक्त त्वचेतच नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडून येईल। व्यायाम करण्यामुळे त्वचेतील रक्तवाहिनींचे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेवरती एक नैसर्गिक लाली निर्माण होते आणि होते त्वचा तजेलदार। 8. पुरेशी झोप आणि ध्यान। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अपुरी झोप आणि मानसिक तणाव यांचा सामना जवळजवळ प्रत्येकाला करावा लागत आहे। अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, तसेच चेहऱ्यावरती सुरकुत्या वाढतात, चेहरा ओढल्यासारखा वाटतो। तसेच मानसिक तणावामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन मुरुमांचे प्रमाण वाढतं आणि म्हणूनच किमान 6 तासांची झोप आणि 2 मिनिटांचं ध्यान किंवा रिलॅक्सेशन असं करून बघा। सकाळी उठल्यावरती तुम्हाला तुमचा चेहरा ताजेतवाना, आनंदी आणि उत्साही असल्याचा अनुभव घेता येईल। 9. आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणं। बऱ्याच वेळा आपल्या बाह्य सौंदर्याच्या नादात आपल्या शारीरिक सौंदर्याकडे दुर्लक्ष होतं, पण आपल्याला होणाऱ्या व्याधींमुळे तसेच त्याच्यावरील विविध औषधांमुळे आपल्या त्वचेवर सुद्धा परिणाम होतात। जसं रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल तर होणारा ॲनिमिया हा आजार, त्याच्यामध्ये आपली त्वचा निस्तेज आणि पांढरी फटफटीत दिसायला लागते
आणि म्हणूनच वेळीच औषधोपचार करून आपल्या त्वचेचे स्वास्थ्य टिकवणे हे निरोगी त्वचेसाठी अतिशय आवश्यक आहे. 10 सर्वात शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं, याला तुम्ही तुमच्या सौंदर्याचा सरताज सुद्धा म्हणू शकता, आणि ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं सुंदर हास्य. पहा, झालात की नाही तुम्ही स्मार्ट वुमन. आपल्या सौंदर्याचे रहस्य उलगडण्याचा हा प्रवास असाच पुढे चालू राहील. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या त्वचेविषयी काही प्रश्न किंवा समस्या असतील तर मला जरूर कळवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.